नमस्कार. आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. अमरावतीतील राजकीय घडामोडींना वेग आला असून एमआयएम पक्षाला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक 21 जुनी वस्ती येथील एमआयएमच्या नगरसेविका मीराताई कांबळे यांनी एमआयएम पक्षाला रामराम ठोकत महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत भाजपाच्या महापौर पदाच्या उमेदवाराला आणि युवा स्वाभिमान पार्टीच्या उपमहापौर पदाच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा दिला आहे. या निर्णयामागील कारण स्पष्ट करताना मीराताई कांबळे म्हणाल्या की प्रभाग क्रमांक 21 जुनी वस्ती परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मजबूत आणि विकासाभिमुख नेतृत्वाची आवश्यकता आहे. याच भूमिकेतून भाजप आणि युवा स्वाभिमान पार्टीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. विशेष बाब म्हणजे नगरसेविका मीराताई कांबळे आणि त्यांचे चिरंजीव संदीप कांबळे हे गेल्या 20 वर्षापासून युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते होते. मला ह्या प्रभागाचा विकास करायचा होता आणि तो विकास करण्यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे. आणि पुढचं काय आहे तर माझा मुलगा स्पष्टीकरण करणार आहे. माझ्या मुलाने जे सांगितलं तर मी ह्या विकास म्हणजे माझ्या प्रभागाचा विकास मी जेव्हा जनतेला करून दाखवील तेव्हा जनतेला हे समजून येईल की हा जो निर्णय घेतला हा खरा आहे की खोटा आहे. तर मला काम करून दाखवायचं आहे, तेव्हाच मी जनतेला माझं स्पष्टीकरण पूर्ण होईल. काही कोणाचा दबाव वगैरे होता? नाही, मला कोणाचा दबाव नव्हता, काही नव्हता. मला जर माझ्या वार्डाचा जर समजा विकास करायचा आहे आणि तो चांगल्या तऱ्हेनं करायचा आहे म्हणून मी हा माझा निर्णय घेतलेला आहे. न्यूजमार्फत मीडियामार्फत माहीत पडलं की माझ्या आईला व मला एमआयएमने निष्कासित केला आहे. तर राजकीय प्रवास हा चालूच ठेवायचा आहे. राजकीय प्रवासाशिवाय सत्तेसोबत जाण्याशिवाय मार्ग नाही. राजकीय प्रवासासाठी आज मला रवी भाऊंनी आश्वासित केलं की तुम्ही तिथून जरी निघाले पण माझे दोन्ही हाताने तुमचं स्वागत आहे. तर मी त्यांचं मी शब्दही मान्य केले व मी युवा स्वाभिमान पार्टीमध्ये पक्षप्रवेश करेल हे आज मी तुमच्या मार्फत सांगतो. या निर्णयामुळे जुनी वस्ती परिसरातील राजकीय समीकरणामध्ये मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशा अपडेटसाठी बघत रहा उमेश 24 चॅनल. धन्यवाद.